ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धाती स्वाहा सदा नमस्तुते। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। उद्या अष्टमी तिथी आहे, नवमी तिथी आहे, एकत्र आलेली आहे। उद्या सगळ्यात अत्यंत मोठा दिवस आहे। 11 तारीख आहे। उद्या सकाळी 12:06 पर्यंत अष्टमी लागणार आहे। त्यानंतर नवमी पण लागणार आहे। शनिवारी नवमी 10:58 संपणार आहे। त्याच्यानंतर दशमी लागणार आहे। म्हणजे काय, थोडक्यात उद्या अष्टमी आणि नवमी बरोबर साजरी करायची आहे आणि शनिवारी नवमी आणि दशमी म्हणजे दसरा बरोबर साजरी करायचा आहे। उद्या अष्टमी आणि नवमी आल्यामुळे खूप महिलांची उडादण होणार आहे। या 7-8 दिवसांमध्ये संसारी कामं धरून आध्यात्मिक सेवा जे काही तितकाच आनंदही झालेला आहे। आई भगवतीची सेवा करून घेतलेली आहे। उद्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे। आधीच सांगते, नवरात्रीच्या कालावधीमध्ये 7 दिवसामध्ये काहीच करणं शक्य झालं नाही। ताई, आमच्याकडून एक पाठ पण झाला नाही, सिद्धकुंजिका स्तोत्र काहीच करणं झालं नाही। पण ज्यांनी या 7 दिवसामध्ये सगळी सेवा केली आहे, तर ज्यांना काही सेवा सांगणार आहे तर ते तुम्ही उद्या आपल्याला आवर्जून करायचे आहे। सेवा सांगायच्या आधी थोडंसं सांगावंसं वाटतं की काही महिलांना कळत नसेल काही थोडंफार, तर आपल्याला बघा, नवीन असतील त्यांना तर कन्यापूजन आपल्याला आज केलं तरी चालू शकतं, उद्या केलं तरी तुम्ही कन्यापूजन चालू शकतं। आज पण तुम्ही ओटी भरू शकता, उद्या पण ओटी भरू शकता आणि तुम्ही हवन तुम्हाला दुपारनंतर हवन करू शकता, उद्या दुपारनंतर हवन करू शकता। पण सकाळी करू का, तर खरं तर हवन हे संध्याकाळीच करायचं असतं। बाकीचे जे काही कामं आहेत ते तुम्हाला सकाळी दुपारी उरकून आपल्याला संध्याकाळीच करायचं आहे। आधीच्या काळात पहिलं हवन केलं जायचं, परत कन्यापूजन, ओटी। तर कन्यापूजन काहींनी कन्यापूजन जर आधीच केलं असेल, ओटी आधीच भरली असेल, काही हरकत नाही, संध्याकाळीच हवन करायचं आहे। एवढ्या उत्साहामध्ये संध्याकाळीच महिला दांडिया खेळायला जातात, तर किती आनंद आहे, तर आपल्याला किती शक्ती आहे बघा। सगळे काही आपण करू शकतो, स्वतःसाठी वेळ देऊ शकतो। उद्या थोडीशी कसरत होणार आहे। अष्टमी पण आहे आणि नवमी पण सोबत आलेली आहे। अष्टमी आणि नवमी सोबत आल्यामुळे उद्याची जी काही सेवा एक आहे, घटाला आपल्याला माळ करायची आहे। अगदी तुम्ही घट बसवला असेल नसेल तरी आपल्याला तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर आपल्याला माळ अर्पण करायची आहे। ती कुठली, तर आपण पहिल्या सेवेकडे बघूया। ज्याला वाटतं ना की नवरात्रीचं संपूर्ण फळ मिळावं, तर अष्टमी आणि नवमीला खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो। या दिवशी सेवा करायला विसरायचं नाही आहे। ज्यांना काहीच करायला नाही जमलं त्यांनी काय करावं, तर तुम्हाला सांगते, उद्या दिवसभरात एक तरी दुर्गा सप्तशती पाठ झालाच पाहिजे। काहींचे 14 पाठ झाले नाही तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पूर्ण करा, हरकत नाही। म्हणजे काय, इतके पाठ झाले आहेत, संकल्प केला आहे, काही हरकत नाही। पण संकल्प केला आहे तर तुम्ही पाठाला बांधील आहात, भले तुम्ही लेट का होईना, पण आपल्याला पाठ पूर्ण करायचे आहेत। उद्या तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ झालाच पाहिजे, एक तरी करायचा आहे। तुम्हाला सामाविक पाठ करा किंवा घरात करा, मंदिरात जाऊन तुमच्या घरात उद्या एक तरी दुर्गा सप्तशती पाठ झालाच पाहिजे। मासिक धर्म, सुतक, विटळ करता येणार नाही, ज्यांना आधीच मासिक धर्म येऊन गेला आहे तर त्यांनी उद्या सेवा करा। नवरात्रीचे फळ मिळवायचं असेल तर उद्याची सेवा, उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे। उद्या तुम्हाला सेवा जेवढी कराल तर ती चिरकाल तुमच्यासोबत असणार आहे। संसारी आयुष्यातील अडचणी खूप जास्त प्रमाणात कमी होणार आहे, म्हणून उद्या दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे। 11 वेळा सिद्धकुंजिका स्तोत्र पाठ करायचा आहे। बऱ्याच महिलांचे पाठ झालं असेल, हरकत नाही। तुम्हाला जर 11 वेळा जमणार नाही तर तुम्ही 1, 3, 5 विषम संख्येमध्ये पाठ करायचे आहे। उद्या घरात दुर्गा सप्तशती पाठ झालाच पाहिजे, सिद्धकुंजिका स्तोत्र झालंच पाहिजे। ज्यांना काही शक्य नाही तर त्यांनी, ज्यांना मासिक धर्म, सुतक, विटळ, अगदी काही सेवा श्रवण केला तरी चालू शकतात। ज्यांना काही अडचणी होत आहेत, म्हणजे बघा, महिषासुरमर्दिनी स्तोत्र दिवसभरात कधीही श्रवण करू शकता, ऐकू शकता। आपण हवन का बरं करतो, देवीने
महिषासुराचा वध केला होता तिला शांत करण्यासाठी आपण हवन करत असतो. तिला ऊर्जा मिळावी त्यासाठी सेवा केली जाते. त्याच्यामध्ये येतं ते दुर्गा सप्तशती पाठ, सिद्धकुंजिका स्तोत्र, देवीचे जे काही तुम्हाला मंत्र स्तोत्र माहिती आहे तर तुम्ही ते बोलू शकता. तर आपल्याला नवार्ण मंत्र, तुमची कुठलीही कुलदेवी असली तरी आपल्याला नवार्ण मंत्र पठण करायचं आहे. नवार्ण मंत्र 1 वेळा पठण करायचं आहे. भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल, घटाला लवंगाची माळ अर्पण करायची आहे. लवंग आई भगवतीला जास्त प्रिय आहे. नवमीला लवंगाची माळ आपल्याला अर्पण करायची आहे. नवमीला ती सकाळी 10:58 अर्पण करू शकतो का? करू शकतो, पण सकाळी इतकी गडबड असणार आहे तर नवमीला अगदी तुम्ही उद्या संध्याकाळी अर्पण करू शकता. लवंगाची माळ कशी अर्पण करायची आहे तुम्हाला सांगते, थोडक्यात सांगते. लवंगा निवडताना तुमच्या घरात जर लवंगा असतीलच तर तुटलेल्या नसाव्या, ते फूलवाल्या असाव्या तर अखंडवाल्या घ्यायच्या आहेत. तर आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत. एक पांढरा धागा घ्यायचा आहे. प्रत्येकी लवंगाला गाठ बांधायची आहे. आई भगवतीला घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरी तुम्हाला अर्पण करायचे आहे. त्या लवंगाचं काय करायचं, त्या माळेचं काय करायचं, जेव्हा तुम्ही घटाचं विसर्जन करणार आहात तेव्हा तुम्हाला त्या माळेचं विसर्जन करायचं आहे. आपण दुसऱ्या दिवशी आई भगवतीला अर्पण केलेली माळ ती काढून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी आणि ती आपल्याला निर्मलात टाकायची आहे. जेव्हा तुम्ही घटाचं विसर्जन करणार आहात तेव्हा विसर्जन करायचं आहे. ताई, आम्ही घटाचं विसर्जन करत नाही तरीसुद्धा दशमीच्या दिवशी आई भगवतीला अर्पण केलेली माळ काढून घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी ती निर्मलात टाकायची आहे. उद्या या गोष्टी करायच्या आहेत. उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. जेवढं शक्य होईल तेवढं सेवा करायची आहे. प्रयत्न करा. उद्या कुंकुमार्चन विसरायचं नाही. उद्या कुंकुमार्चन करायचं आहे. उद्या अष्टमी आणि नवमी एकत्र आलेली आहे. अर्थात श्रीयंत्र आई भगवतीच्या टाकावर कुंकुमार्चन करायचं आहे आणि लवंगाचं अर्चन करायचं आहे. म्हणजे काय, आई भगवतीला लवंग अर्पण करायचे आहे. ताई, आमचे देवी घटी बसले आहेत तर टाकासमोर आपल्याला लवंगाचं अर्चन करायचं आहे. कसं करायचं ते सांगते. टाक हलवायचा नाही आहे. टाकावर त्याच्याजवळ लवंग अर्पण करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, घटस्थापना केली असेल किंवा नसेल तरी आपल्याला देवाच्या फोटोवर अर्पण करायचे आहेत. तर घटस्थापना केली असेल नसेल तरी घटासमोर अर्पण करू शकता. लवंगा व्यवस्थित बघायच्या आहेत. लवंगाचं अर्चन करताना, कुंकुमार्चन करताना श्रीसूक्त पठण करत असताना उद्या श्रीसूक्त पठण करायचं आहे. नवार्ण मंत्र म्हणताना काही लोक नवार्ण मंत्र म्हणत असतात आणि कुंकुमार्चन करतात तर त्यांना उद्या श्रीसूक्त 1 वेळा पठण करा. 16 वेळा केलं तर खूपच छान सेवा घडेल. पण एवढं करायला नाही होणार कारण खूप उडाताण होते आहे. तर लहान मुलं असली तर खूपच होतं. ते माझ्यावरनंच सांगते, तरी खूप होतं. तरीसुद्धा आपल्याला 1 वेळा तरी श्रीसूक्त बोलायचं आहे. 1 वेळा बोलून झाल्यानंतर फलश्रुती बोलायची आहे. फलश्रुती बोलताना हात जोडायचा आहे. श्रीसूक्त बोलताना आपण कुंकुमार्चन करत असतो. आपल्याला नमो नमः कुंकू अर्चन न करता लवंगाचं अर्चन करायचं आहे. 1 वेळा करताना लवंगाचं अर्चन तर आपल्याला 16 लवंग लागतील आणि तेव्हा नमो नमः म्हणताना लवंग अर्पण करताना लवंगाचं जे फूल आहे ते आपल्याकडे असायला पाहिजे आणि ते मागचं देठ आहे ते आई भगवतीकडे आलं पाहिजे. असं आपल्याला अर्पण करायचं आहे. तर तुम्ही नवार्ण मंत्र म्हणताना लवंगाचं अर्चन केलं, ओम ऐं क्लीं चामुंडाय बिच्चे नमो नमः, ओम ऐं क्लीं चामुंडाय बिच्चे नमो नमः असं म्हणताना केलं तर 108 लवंगा घ्यायला लागतील. मग 108 लवंगा घेऊन केलं तर त्याचं करायचं काय, हे खूप मोठा प्रश्न बायकांना पडतो. म्हणून श्रीसूक्त 1 वेळा केलं तर लवंगा 16च लागतील. अगदी श्रीसूक्त म्हणता येत नाही तर यूट्यूबला लावून द्या. ज्या ओव्याकडे तुम्ही लक्ष द्या. नवार्ण मंत्राचं जरी केलं तर 108 लवंगा आई भगवतीला आपण अर्पण केल्यावर ते इतकी उच्च कोटीची सेवा घडणार आहे. तर 108 लवंगा त्याचं काय करायचं, घरात आपल्याला सगळ्या सासू सासरे, मुलगा मुलगी तर आपल्याला सगळ्यांना 2-2 म्हणून द्यायचे आहेत. तर लवंगाचा उपयोग भाजीला करायचा नाही आहे. अगदी तुम्ही जरी काढा केला तरी चालू शकतं किंवा तुम्ही
खोकल्यासाठी हा उपाय आहे. तर आपण खोकल्यासाठी पण आपण काढा बनवतो किंवा त्यांना त्यांना खायला चघळून दिली तरी चालेल. फक्त एक वेळा पठण करू शकता, कारण 16च लवंग असणार आहेत. तर नाही तर तुम्ही सगळ्या प्रत्येकी 2-2 देऊ शकता, एक देऊ शकता. मुलाला तुम्ही सगळ्याला देऊ शकता. त्याचबरोबर तुमच्याच घरातल्यांना द्यायचं आहे. कुंकू पण तुमच्याच घरातल्यांना द्यायचं आहे. नंदेला, बहिणीला देऊ नका, कारण त्या परक्याच असतात. जाऊबाईंना, सासूला, कारण ते आपले असतात, त्याच्यामुळे त्यांना द्यायचं आहे. तर उद्याची जी सांगितलेली सेवा आहे ती चुकवू नका. मी व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.